तो रोज पोपटासारखा मिठ्ठू मिठ्ठू बोलणारा हा आज आमचा अवधूत इतका कसा शांत बसलाय तर सांगते. हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ, वेलकम टू माय मिनी व्लॉग. आणि भर उन्हाळ्यामध्ये माझ्या कार्टूनला ना खोकला आणि सर्दी झालेली आहे. त्यासाठी म्हटलं जास्त काही वाढीव होण्यापेक्षा ना आधीच त्याला हॉस्पिटलमधून म्हणजे क्लिनिकमधून आणलेलं कधी पण बेटर राहील म्हणून इथे निघालो होतो क्लिनिकला. तर तोपर्यंत इथे जाता जाता शंकर महाराजांची धावती भेट घेतली आणि हा आहे शंकर महाराजांचा मठ. त्यानंतर हॉस्पिटलला आलो तर हे पिल्लू माझं असं टोकन घेऊन त्याच्या नंबरची वाट बघत बसलं होतं. तर मस्त त्याचा नंबर वगैरे आल्यानंतर चेकअप वगैरे झालं, औषधं वगैरे दिली आणि त्यानंतर येताना डीमार्टमध्ये गेलो. थोडंफार काही लागत होतं घरातल्या गोष्टी त्या घेऊन घेतल्या आणि त्यानंतर घरी आलो, जेवण वगैरे केलं आणि निवांत बसलं. त्यानंतर ओवीचा संध्याकाळच्या वेळी अभ्यास वगैरे घेतला दुपारच्या वेळेला आणि मस्त 1 ते 100 पर्यंत ती उजळणी तिच्याकडून वाचून आणि लिहून दोन्ही पण करून घेतलं. आणि असं काही करत असली की मग आमच्या छोट्या कारभाऱ्यांना पण एवढा आगाऊपणा सुचतो ना, त्याला पण तेच करायचं असतं. प्रत्येक घरात हेच आहे की मोठ्यांकडून अपेक्षा केल्या जातात आणि बारक्यांना समजून घ्या असं बोललं जातं. तसंच आमच्या घरात पण आहे. त्याने कितीही त्रास दिला तरी पण त्याच्यावरती जास्त ओरडा बसत नाही, पण तेवढा ओवीवरती ओरडा बसतो. त्यानंतर इथे संध्याकाळी ना म्हटलं चल थोडंसं तुला फिरून आणते म्हणून त्याला फिरायसाठी रेडी केलं. तर कसा लगेच नखरा याचा सुरू झाला होता पाहिलं का. त्यानंतर मस्त असं आवरून वगैरे आला आणि छान असं माझे फोटो काढ असं वाटत होतं त्याला आणि बोलत पण होता. तर मस्त त्याचं थोडंफार व्हिडिओ वगैरे काढला आणि फोटो वगैरे काढले आणि ते हाय हॅलो वगैरे करत होता, कारण फिरायला जायचं म्हटलं होतं, काही खुश विचारायची सोय नाही. त्यानंतर इथे सारसबागेत आणलं होतं तर आल्या आल्या त्याला लगेच पाळणेच लागत होते. तर इथे पाळणे वगैरे त्याला बसून घेतले आणि सारसबाग फिरण्यापेक्षा बाहेरच यांनी जास्त एन्जॉय केला. तर असा काही गेला आज आमचा दिवस. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एक अशा छान छान व्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून सपोर्ट करा.